तुकाराम तुकाराम भजन मी केलंय, म्हणजे कीर्तन माझं संपलंय. काय झालं, तुम्ही फक्त बाकीचे शांत बसा, मी त्यांना स्माईल करायला लावणार आहे, हात वर करतील आणि भावनेचा कौल मला देतील. मग त्यांच्या लक्षात येईल आपल्या बीडचं ही पूर्ग भूमिका म्हणतो आहे. क्रिकेट नावाचा खेळ कृष्ण, पेल्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल खेळताना ही टीम आहे. प्रत्येकाची एक कालखंड पर्यंत ठराविक टीम आहे, प्रत्येकाची. युधिष्ठिर राजापासून ते हरिश्चंद्रापर्यंत, रामापासून कृष्णापर्यंत, शिवयांच्यापासून मावळ्यापर्यंत, दादापासून ते आतापर्यंत वर्तमान एक टीम आहे. क्रिकेट खेळताना चेंडू षटकार मारला, बॉल, आणि तो विकेट किपरला कॅच घेता नाही आला. बॉल सुटला आणि कदंबाच्या फांदीला जाऊन अडकला. हिरवीगार झाडी होती, त्याला एक गोपाळ गेला, हलवलं, बॉल सुटला आणि यमुनेच्या डोहात पडला. कथा मी संपवतोय, टाळ्या वाजवायची जागा पुढे, तुम्हाला सावध करून ठेवतो. बॉल पडल्यानंतर गोपाळ ओरडायला लागले, कृष्णा बॉल पडलाय, कृष्णा बॉल पडलाय. कृष्णाच्या डोहात उडी मारणार आहे दादांच्या सारखी, पण यशोदा म्हणाली थांब, तू भोळा आहेस, तुला काही कळत नाहीस, भावना प्रधान आहेस, आसवांच्या धारा लागत्या, जीवाचं समर्पण केलंय, शरीर कृश झालंय तुझं, प्रणेता झालास तू, पाटलांचं लिखूस, जग तुझ्याकडे आशेने पाहते, तुझ्या शरीराची गरज आहे, गडबड करू नकोस, तू उडी मारू नकोस, मी आहे ना तुला. कृष्णाला वाटलं एवढा आई समजून सांगतेय, आई डोहात उडी मारून बॉल काढून देत होती, कोणास ठाऊक आहे. यशोदाई बाजूला सरकली. कृष्णाच्या लक्षात आलं की एखादी संघटना उभी केल्यानंतर एखादा मागे पुढे कदाचित भविष्यात सरकू शकतो, पण प्रणेता कधी डगमगत नसतो. कृष्णानं स्वतः डोहात उडी मारली. उडी मारताना कालिया नावाची दुष्ट शक्ती क्रॉस करायला लागली. या प्रत्येक क्षेत्रात आहे, भागवतातच नाही, महाभारतातच नाही, इतिहासापासून तुमच्यापर्यंत त्याला प्रॉब्लेम व्हायला लागला. कृष्ण डगमगले नाही, त्यांनी विराट रूप धारण केलं. कालियाची मणके शिथिल झाले. कालिया तोंडात विषय, पण मणक्यात नाजूक आहे. कोण कुठे नाजूक आहे हे आपल्याला चांगलं कळत आहे. शरसंधान साधायचं पुढे फार मजा आहे. चेंडू काढताना कालियाला बाजूला केलं. मला एका मीडिया तंत्राने प्रश्न विचारला, महाराज चेंडू खालून काढण्याचा हेतू काय होता? मी सांगितलं, धर्मवेत्ता आणि नेता, लोकनेता आणि धर्मवेत्ता तळागाळात गेल्या विना प्रगतीचा चेंडू हातात येत नाही. मी तुमच्या अनेक सभा गाजवल्या असत्या, पण संप्रदायाच्या प्रतिबंधाच्या चौकटीच्या कालखंडात जीवन जगताना सगळ्यांना बरोबर घेऊन जावं अशी मानसिकता असते. तुमच्या आंदोलनाच्या काळात नेवासा तालुक्यातल्या शिरे गावातनं पहिली क्लिप अमृत आश्रम नवगण राजवेच्या बुवाची पहिली क्लिप भारतात, पहिली क्लिप इंटरनेटला सांगण्यात आला. मला अनेक लोकांचे फोन आले, रिप्लाय आले, काहींनी आनंद व्यक्त केला, काही जळगाववाले सुद्धा होते. आता पुढचा ऐका. गंगाधरराव, कालिया बाजूला गेला, चेंडू वर काढला. कृष्णानं विषारी पाणी समाप्त केलं आणि यमुनेचं पाणी गायींना, गोपाळांना, लेकींना गावात पिण्यासाठी उपलब्ध केलं. गाव लेवलला लोकप्रतिनिधी नेता कसा असावा, तर जलस्वराज्य प्रकल्प आणून गावाचं आरोग्य चांगलं राहावं याकरता चांगलं पाणी देणारा असावा, हे कृष्ण चरित्रातलं चिंतन. मी तुमच्या गावात खूप व्याख्यानं केलेली आहेत. एक दखणे नावाचा मनुष्य कारखान्यावरती ऑपरेटर होता. त्या काळात मी आणि बाबुळगावकर शास्त्री यायचो आणि आमची भाषण होत असायची. आजचं हे कीर्तन पुन्हा एकदा तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथराय आदी करून संतांच्या चरणी समर्पित करून तुमच्याकडनं अनंत अपेक्षा आहेत, त्या पुलकित व्हाव्यात अशी भावना व्यक्त करतो. एका कीर्तनात मी म्हणालो, एका पुरीला अंगभर कपडे घालावेत. मीडिया तंत्राला कुणी कुणाच्या आता क्षमा करायला तयार नाही. स्वायत्त ऍक्ट प्रमाणे सगळे लोक स्वतंत्र झाले. ही पोरगी कीर्तनात म्हणाली, गप्प बस मेल्या, कपडे घाल आम्हाला सांगतोस, तू उघडा कशामुळे? मी तिला म्हणालो, बेटा मी ओपन मधला आहे.
सगळा काला एकत्र आणला आणि दही हंडी फोडली. तो आजचा प्रसंग आहे. कीर्तन माझं संपलं. विठ्ठल जय तुझी होतो कडे Krishna